श्री स्वामी समर्थ। पोटात गेलेलं विष एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष मात्र शेकडो नाती बर्बाद करतं। जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल। यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते। दुसऱ्याला देण्यासाठी आपल्याजवळ काही नसलं तरी चालेल, पण एक गोष्ट मात्र आहे, ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला तुम्हाला सन्मान देता आला पाहिजे, त्यांचा आदर करता आला पाहिजे। मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाचा शत्रूची भीती राहत नाही। चमचा ज्या भांड्यात राहतो त्याच भांड्याला रिकामा करतो, म्हणूनच चमच्यांपासून सावध राहा। लोकांचे सल्ले घ्या, कारण ते फुकट असतात। निर्णय मात्र स्वतःचेच घ्या, कारण ते अमूल्य असतात। एक लक्षात ठेवा, नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसते, मेहनत करूनच ते उघडावे लागते। माइंडसेट असा पाहिजे की मला जे जमतं ते मी करणारच आणि जे मला जमत नाही ते मी शिकणारच। जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सर्व काही शक्य आहे। रात्री शांत झोप त्यांनाच येते जे दिवसभर प्रामाणिक असतात। किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते। लोकांना ओळखून डोळे उघडे ठेवून मदत करा, नाहीतर लोक आपलेच गळे आवडतात। कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो, आपले विचार त्याच्याशी न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो। जेव्हा माहीत पडलं की आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेलं असतं। खोटं बोलणाऱ्या मित्रांपेक्षा एक प्रामाणिक शत्रू हा कधीही नेहमी चांगलाच असतो। जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी वाईट दिवसाशी लढावे लागते। काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात, मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही। काळानुसार बदला, नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल। मनुष्य जितका आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो, म्हणून अतिविचार करणे टाळा आणि हसत राहा। गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील हे सांगता येत नाही। दुसऱ्यांबद्दल तेवढेच बोला जेवढे स्वतःबद्दल ऐकू शकाल। ज्यांना आपले भविष्य आनंदमय करायचं आहे त्यांनी आपला वर्तमान काळ वाया घालवू नये। या भूतलावर दानासारखा दुसरा धर्म नाही, लोभासारखा दुसरा शत्रू नाही, सौजन्यासारखे दुसरे भूषण नाही आणि संतोषा एवढे धन नाही। क्षमेसारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही, दयेपेक्षा मोठा धर्म नाही। मनापासून केलेल्या प्रार्थनेला उत्तर मिळतेच। योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणे आणि अयोग्य व्यक्तीपुढे गप्प राहणे म्हणजे येणाऱ्या संकटांना दूर ठेवण्यासारखे आहे। माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला सर्व नाती आयतीच मिळत असतात, पण मैत्री हे मोठे नाते मात्र आपल्याला स्वतःच निर्माण करावे लागते। आपल्या गुप्त गोष्टी इतरांना सांगणं ही मूर्खपणाची चूक आहे, तर दुसऱ्याने आपल्याला विश्वासात घेऊन सांगितलेली गुपित इतरांना सांगणे हे विश्वासघाताचा गुन्हा आहे। आयुष्यात कोणावरही फार काळ राग मनात धरून बसू नये। रागवावं, भांडावं व मन मोकळे करून टाकावं, म्हणजेच आपल्याला मानसिक त्रास होत नाही। देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो, पण तो घास त्याच्या घरट्यात आणून देत नाही, पक्षाला तो घास शोधून आणावा लागतो। डोळे तर जन्मताच देवाने आपल्याला दिले असतात, कमवायची असते ती नजर, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखायची। खोटं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांना आवडतात, खरं बोलणाऱ्या व्यक्ती सर्वांनाच खटकतात। माणसाची सवय अशी आहे, जी उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं, त्याची गरज संपली त्याला सोडून द्यायचं। माणसाला जिंकायचं ते केवळ आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर हे एक वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास आयुष्यात कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही। श्री स्वामी समर्थ। अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत। हा संदेश तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।